पाण्याच्या प्रवाहामुळे सायलेंट रिसॉर्ट लगत वैतरणा नदीचा काठ खचल्यामुळे मोहोळ ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी उघडी पडल्याने जलवाहिनी तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे। जलवाहिनीचा आधार खचल्याने 2 पाईप मधला सांधा निखळून मोहोळचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। योजनेच्या अपूर्ण कामामुळे मोहोळ ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ताब्यात घेतलेली नाही। जलवाहिनीचा आधार देण्यासाठी भराव कामाबाबत वाद असल्याने काम रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जलवाहिनी तुटून पाणी पुरवठा बंद झाल्यास ऐन पावसात मोहोळकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। मोहोळ गावच्या पाणी पुरवठा योजनेला वैतरणा नदीवरील रिसॉर्ट लगतच्या बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो। वैतरणा नदीपात्रात बांधलेल्या जॅकवेलमधून नदीच्या काठावरून 12 इंच व्यासाची जलवाहिनी टाकून वैतरणा नदीचे पाणी मोहोळच्या मुख्य साठवण टाकीत आणले जाते। आठवडाभरापासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वैतरणा नदीला पूर आला होता। सोमवारी सायंकाळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बंधाऱ्याच्या खालच्या बाजूकडील नदीचा काठ खचून काठाची माती नदीपात्रात वाहून गेल्याने मोहोळच्या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी उघडी पडली आहे। माती अभावी जलवाहिनीला आधार निघून गेल्याने 2 पाईप मधील सांधा निखळून जलवाहिनी नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बंधाऱ्याच्या खालच्या बाजूकडील नदीचा काठाच्या 15 ते 20 फूट खोल आणि 30 ते 40 फूट रुंद भागातील माती वाहून गेल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे। जोरदार पाऊस, पूर आणि नदीकाठच्या भूसंखलनामुळे नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी खचलेल्याची पाहणी केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी दिली। कंत्राटदारांनी पाणी पुरवठा योजनेची कामे अपूर्ण ठेवल्याने मोहोळ ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजना ताब्यात घेतलेली नाही। ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात पत्रव्यवहार केल्यानंतरही योजनेची कामे पूर्ण करण्यात आलेली नाही।